कठीण आहे की सांगू नाही शकत आहे. आजही असे भास होतात की ती आज सतत जवळ आहे, कुठेतरी आवाज येतोय कानांमध्ये, असा भास होतात. असं शब्दात सांगू नाही शकत ती नसण्याने काय होते आम्हाला. झालं असं की त्या दिवशी आमचं शेतामध्ये काम चाललं होतं JCBचं, आणि मीही तिकडेच होतो. त्या गायांचं जनावरांना मी खायला आणत होतो. ती माझ्यासोबत 3 ते 4 वेळा आलेली. तिच्या बाबासोबतही ती 2-3 वेळा अगोदर आलेली. तर शेवटची जी पेंडी मी घेऊन आलो, ती माझ्यासोबतच बोलत बोलत घरी आलती. तर ती घरी आल्यानंतर मला म्हणली, मी बाबाला पाणी घेऊन जाते. तिला म्हटलं, लगेच नको जाऊ, मी आंघोळ करतो मग जाऊ. तर मी त्यानंतर बाथरूमला गेलो. ती गेली बॉटल घेऊन. तर मला खिडकीमधून आवाज आला त्यांचा ओरडण्याचा. ते पाहिलं जाऊन आम्ही, तिथे तिचे बाबा तिला घेऊन आलेले ऊसामधून. जखमी म्हणजे तर काय, आम्ही असं चेक पाहिलंच नाही. जसं घेतलं तसं तो गाडीमध्ये ठेवून डायरेक्ट हॉस्पिटलला घेऊन गेलो. त्यांना घटना होण्याच्या अगोदरपासून सांगत होतो की आमच्या आसपास बिबट्या फिरतोय. त्यांनी काही ॲक्शन घेतली नाही. जर ॲक्शन त्याच वेळी घेतली असते तर ही वेळ आज आली नसती आमच्यावर म्हणण्यापेक्षा ही आत्ता 2 घटना झाल्यात त्याच्याही नंतर त्यांच्या वेळी वेळ नसती आली. सारखी आजी इकडून आली, आजी तिकडून आली, आजी बाबा. मम्मी चालली होती माहेरा, तिकडे गेली. जाणार होते, आम्ही जाऊन दिली नाही तिला. कामाला करमत नाही तिच्याशिवाय इथं. रात्रीची झोपाया सुद्धा आमच्यासोबत होती. शुक्रवारी संध्याकाळी मी इथून गेले. माझ्या मम्मीचं दुखत होतं म्हणलं आजी बाबांपाशी राहा, मी हिला घेऊन जाते. नाही बोलणार. तिने मला फक्त शेवटचा चेहरा दाखवला. मम्मी त्या संग गट्टी नाही बोलणार, व्हिडिओ कॉल ठेवून दिला. तेवढा चेहरा मला शेवट, तिचा फक्त चेहराच दिसला. मला वाटलं नव्हतं की ती शेवट फक्त म्हणून मम्मी माझ्या संग, माझी गट्टी होऊन गेली माझ्या संग. आज माझा जीव काय म्हणत असं.